नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे, धरलं तर चावतंय. तुम्हाला पुढची म्हण माहीतच आहे, कारण ही म्हण मराठीमध्ये सुप्रसिद्ध असलेली म्हण आहे. आणि मित्रांनो, ती जशीच्या तशी शब्दार्थ न घेता आपण त्याचा फक्त मथितार्थ घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही घेण्याचा प्रयत्न करा, पण शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि ही परिस्थिती आजच्या राजकीय महाराष्ट्रातील देशातील परिस्थितीला कशी साजेशी आहे, मग ही परिस्थिती कोणाच्या बाबतीत घडते आणि ही परिस्थिती कोणाच्या बाबतीत घडू नये, आणि ती जर नाही घडली तर मग महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेच्या 2024च्या इलेक्शन आता येऊ घातलेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही असं ठरवून काँग्रेसने देश पातळीवरील बरेचसे 27-28 पक्षांना एकत्र करून इंडिया अलायन्स केले आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्यांची बैठकही झाली. आणि ही बैठक झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम लोकांना असं वाटत होतं की त्या बैठकीला महाराष्ट्रामध्ये असलेल्या एका पक्षाला आमंत्रित केलं पाहिजे, परंतु ते झालेलं नाहीये. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जो काही पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे अध्यक्ष आहेत सध्या बाळासाहेब आंबेडकर. यांनी त्यामध्ये न बोलवल्यामुळं स्वतः 1 तारखेला काँग्रेसला पत्र पाठवलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवलं आणि आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये यायचंय हेही सांगितलं, परंतु त्याचा आजपर्यंत रिप्लाय नाही. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी 2 तारखेला लातूरला सभा ठेवली. त्यानंतर बीडला सभा होणार आहे, त्यांची नाशिकला सभा होणार आहे, त्यानंतर त्यांची सातारला सभा होणार आहे. अशा 4 सभा या महिन्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ठेवलेल्या आहेत. आणि या सभेला जर येणारा लोक किंवा या सभेला जर प्रतिसाद बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हे बघितल्यानंतर काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोडून चालणार नाही असं जाणकारांचं किंवा काँग्रेसच्या नेत्यांचं, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सर्वांचंच मत आहे. हे मी तुम्हाला लक्षात ठेवा, कारण मागच्या काळामध्ये वंचितनं फक्त वंचित होतं, त्यावेळेस आपल्याला बराच फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला बसला. जे काठावर आपले 5-7 हजार 10 हजारात आमदार निवडून येतात ते अडचणीत येतात, खासदार अडचणीत आले आहे. परंतु राजकीय गणित जुळवण्यासाठी जर राजकीय गणित किंवा गोळाबेरीज आपण ज्याला म्हणू ते बघितलं तर काँग्रेसकडे महाराष्ट्रामधली 19% मतदान आहे, शिवसेनेकडे 15% मतदान आहे, राष्ट्रवादीकडे 13% मतदान आहे. याची जर संपूर्ण बेरीज केली तर मित्रांनो 47% मतदान काँग्रेस या अलायन्सकडे होते. आणि इकडे जर बघितलं तर 2019 प्रमाणे पाहतोय यांच्याकडे फक्त 39% मतदान आहे. परंतु विचार तुम्ही असाही करू शकता की आता वंचित बहुजन आघाडीकडे एवढ्या मताची टक्केवारी आहे, तर मग हेच जर भारतीय जनता पार्टीकडे गेले तर यांचं 46% मतदान होते. अशा परिस्थितीमध्ये आपण जर तर मध्ये आहोत, मग 48 ज्या काही महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकसभेच्या जागा आहेत त्या आपण किती जिंकू आणि किती नाही हे सांगता येत नाही. आणि याच परिस्थितीमध्ये आता तर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत चाललेली. हे पाहता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी झाली, कारण काँग्रेस पक्ष लीड घेतोय महाराष्ट्रामध्ये. जी काही सध्याची परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कलागुणानुसार किंवा त्यांच्या अंगगुणानुसार भारतीय जनता पार्टीने प्रथम शिवसेनेचे 2 तुकडे केले, फोडाफोडीचं राजकारण केलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याचेही 2 तुकडे केले. आणि शेवटी आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, अर्ध राष्ट्रवादीचं तर अर्ध काँग्रेसचं, अशा पद्धतीने हे सरकार चाललंय. आणि हे बघितल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना पुढचं इलेक्शन जिंकू द्यायचं नाही या इराद्याने किंवा हा मनसुबा ठेवून काँग्रेसने हे अलायन्स केले. परंतु या अलायन्समध्ये जे काही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब, यांच्याकडे जर बघितलं तर यांच्याकडे 13% मतदान आहे. आणि शरद पवार साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला त्यांच्या बरोबर पाहिजेत. कारण काय तर एक ओळखीचा चेहरा,
कोणत्याही क्षणी लोक जमवण्याची ताकद किंवा राजकारण बदलण्याची क्षमता असलेला महाराष्ट्रातला देशातला एक नेता असं म्हणून काँग्रेस त्यांना जवळ करते किंवा काँग्रेसला ते दूर करून चालणारही नाही. दुसरीकडे जर बघितलं तर त्यांच्यावर मात्र विश्वास कसा ठेवायचा, कारण त्यांचा अर्धा पक्ष तर तो भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळालेला आहे. या ठिकाणी आज जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष आज सर्वात मोठा पक्ष ठरलाय, कारण त्यांचा एकही आमदार फुटलेला नाही. शिवसेनेची अवस्था तशीच झाली. उद्धव ठाकरेंकडे काही जनाधार आहे किंवा काही आमदार आहेत, परंतु उद्धव ठाकरेंचं जर बघितलं तर उद्धव ठाकरेंनी जे काही 2.5 वर्ष सरकार चालवलं त्याचा सिम्पॅथी बेस जर बघितला आणि भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण करून त्यांच्या पक्षाचे 2 तुकडे केले, हे बघितल्यानंतर महाराष्ट्रामधील जनमतामध्ये उद्धव ठाकरेंविषयीचे जे प्रेम किंवा सिम्पॅथी निर्माण झाली त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या समोर उभं राहून त्यांचं वाभाडं काढणारा किंवा त्यांच्याच प्रत्येक मुद्द्याला खोडणारा एक नेता म्हणून उद्धव ठाकरे पुढे येतात. एक संयमी नेतृत्व, एक विश्वासाने त्यांनी जो काही झेंडा हातात घेतलाय तो पुढे नेत आहेत, परंतु तीच विश्वासार्हता पवार साहेबांकडे दाखवता येत नाहीये. हे जर बघितलं तर काँग्रेस पक्षाची अवस्था अशी झाली की या 3ही लोकांना त्यांच्याकडे ठेवणं गरजेचं आहे, कारण काँग्रेसकडे आज 19% मतदान आहे, शिवसेनेकडे 15% मतदान आहे, राष्ट्रवादीकडे 13% मतदान आहे. याची जर गोळाबेरीज केली तर 47% मतदान या तिघांकडे आहे. परंतु या 47%वर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा जिंकता येत नाहीयेत, कारण समोर असलेला एनडीए किंवा भारतीय जनता पार्टी याच्याकडे 39% मतदान आहे. मग एवढ्याच मतावर 2019चा जर अनुभव घेतला तर ज्या पक्षाने यांचे सरकार गडगडवलं किंवा जी लोक पराभूत केली तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, आणि वंचित बहुजन आघाडीकडे 2019ला 7% मतदान होतं. हे 7% मतदान त्यांना मिळालं आणि आजच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जे काही 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला जी इंडिया आघाडीची जी मीटिंग झाली मुंबईमध्ये, याला बोलवलं नाही, म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी 1 सप्टेंबरला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांना सांगितलं की आम्हाला भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी इंडिया अलायन्समध्ये यायचंय किंवा तुमच्याबरोबर यायचंय, पण तुम्ही आम्हाला तसा प्रस्ताव द्या म्हणजे आम्हाला तुमच्याकडे येता येईल. परंतु त्यावर अद्यापही काही आलेलं नाही, म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी नंतर लोकसभेच्या 48 जागा आम्ही लढवणार, 48 जागांवर तयारी सुरू केली. त्याच्यामुळे 48 जागांवरती आमची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे. एका भटजी लग्नच लावून द्यायला तयार नाही तर मग तुम्हाला असं एकला चलो रे हाच नारा राहतो असं डिक्लेअर करून टाकलं. मीडियाला सगळीकडे प्रेस नोट दिली की आम्ही आता 48 जागा लढवणार. आणि हे बघितल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनामध्ये खतखत निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत, मीडिया आहेत, याच्यामध्ये एकच वाच्यता चालू झाली, ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे हा जर इंडिया अलायन्समध्ये जर समाविष्ट झाला नाही तर 2019ची परिस्थिती आणि आत्ता 2024ची येणारी परिस्थिती यात काही फरक पडणार नाही, म्हणजेच या तिघांचं सरकार होऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. कारण भारतीय जो बाळासाहेबांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे 7% मतदान आहे. आणि त्याच्या जर सभा जर बघितल्या, आता मित्रांनो लातूरला जी सभा झाली काल, ही जर सभा बघितली तर प्रचंड मोठ्या प्रमाणातली सभा आहे, त्यांचा जनाधार वाढतोय. हे बघितल्यानंतर मग 48 ज्या काही लोकसभेच्या जागा जिंकायच्या आणि हे सरकार थांबवायचे, हे थांबवू शकणार नाहीये. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस जो लीड घेतोय याच्यामध्ये, याला वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावं लागेल. परंतु अडचण अशी निर्माण होते की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वैचारिक मतभेद असल्यामुळं
काँग्रेसमधली काही मंडळी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या मतभेदामुळं ते वंचित बहुजन आघाडीला आतमध्ये घ्यायला तयार नाहीत. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हा पवित्रा घेतला की आम्ही 48 जागा लढवणार. आणि त्यांचं जर जनमत बघितलं तर ते वाढत जाते आणि त्याचा धोका ह्या इंडिया अलायन्सला आहे. म्हणून काँग्रेस पक्ष जो लीड घेतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला 2024ला बाजूला ठेवायचे, ते सक्सेस होताना दिसत नाहीये. कारण या 48 जागा ज्या मॅक्झिमम जागा आपल्याला जिंकायच्या, त्या जागा धड शरद पवार जर तिथून बाजूला झाले तर शरद पवारांच्यामुळेही शरद पवार जर समजा बीजेपीला जाऊन मिळाले तर 39 अधिक 13 52% होते. याचा अर्थ शरद पवारांना काँग्रेसला सोडून चालणार नाही. दुसरी गोष्ट 47 फक्त वंचित बहुजन आघाडी जरी तिकडे जाऊन मिळाला तरी इकडे 47 आणि तिकडे 46. मग भारतीय जनता पार्टीचं राजकारण तुम्हाला माहिती आहे, फोडाफोडीचं राजकारण, ते कुठल्याही पद्धतीमध्ये सत्ता घेऊ शकतात. म्हणून काँग्रेसची अवस्था अशी झाली आज की ना शरद पवारांना ते सोडू शकतात, शरद पवारांना नाही सोडायचं तर हिस्सा द्यावा लागतोय, जागा वाटप द्यावा लागेल. दुसरा जो पक्ष येतोय त्यांच्यावर आता 7% मतदान असलेला, ते पक्षाला जर बोलवलं तर तो पक्ष जागा वाटपात हिस्सा मागणारच आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांचा काही 12-13% त्यांच्याकडे मतदान आहे. ते जर बघितलं तर जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील लोकसभेच्या, त्याच्या निम्म्या जागा मिळवण्याचा हक्क तर वंचित बहुजन आघाडीला आहे आणि ते तेवढ्या जागा मिळवणारच. आणि जर त्यांना जागा नाही दिल्या तर त्यांचं सरकार किंवा 48 जी काही लोकसभेच्या जागा आहेत यातल्या मागच्या 2019च्या अनुभवानुसार सगळं डिस्टर्ब होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून काँग्रेस पक्षाची अवस्था महाराष्ट्रामध्ये अशी झाली की वंचित बहुजन आघाडीला जर धरलं तर त्यांना हिस्सा द्यायचा आहे, नाही धरलं तर आपली जी काही टोपली आहे किंवा आपण जी काही गोळाबेरीज करायचा प्रयत्न करतोय 48 जागा लोकसभेच्या मिळवण्यासाठी, त्या सर्व डिस्टर्ब होत आहेत केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे. पवार साहेब तर त्यांच्या म्हणजे इंडिया अलायन्समध्ये आहेतच, त्यात काही वादच नाही. परंतु एकटी वंचित बहुजन आघाडी जी 7% मतदान, आणि आता जर त्यांनी ज्या सभा त्यांच्या चालू झालेल्या आहेत या बघितल्या तर लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला सोडून चालणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मित्रांनो मी असं म्हटलं होतं की काँग्रेसची अवस्था अशी आहे, धरलं म्हणजे सामावून घेतलं तर हिस्सा द्यावाच लागणार आहे. तो त्याचा लचका तोडल्याशिवाय राहणारच नाही. त्या जागा ते मिळवणारच, 7-8 जागा ते कोणत्याही परिस्थितीत मागणारच आहे. आणि सोडलं तर यांची जी काही यांनी जुळवाजुळव केली 48 जागा जिंकण्याची टोपली, ही अख्खी डिस्टर्ब होते. म्हणून काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रातली जर बघितली तर धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, सगळं डिस्टर्ब करते असं मला म्हणायचंय. माझ्या मताशी जर मित्रांनो तुम्ही सहमत असाल किंवा ही परिस्थिती जर तुम्हाला खरी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.